मित्रांनो, आपण इको टुरिझमबद्दल ऐकलेलं आहे. आपण एन्व्हायर्नमेंट टुरिझमबद्दल ऐकलेलं आहे. आपण हेरिटेज टुरिझमबद्दल ऐकलेलं आहे. आपण सी टुरिझम किंवा समुद्र किनाऱ्यावरचं टुरिझम त्याबद्दल ऐकलेलं आहे. आपण फोर्ट किंवा हिस्ट्री टुरिझमबद्दल ऐकलेलं आहे. असे विविध प्रकारचे पर्यटनाचे जे उपक्रम केले जातात, ज्याच्यामध्ये हेरिटेज वॉक नावाचा एक प्रकार आहे, की आपल्या आजूबाजूला असलेले जे जुने असे वास्तू आहेत, देवालय आहेत किंवा लेणी असतील, त्यांची पाहणी करायची, त्यांची माहिती घ्यायची, असे सगळं नवनवीन गोष्टी उत्सुकता म्हणून लोकांच्या पुढे येत आहेत आणि लोकं जुनं काही असेल किंवा नव्यामधलं काही असेल तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे नवं म्हणण्यापेक्षा नवीन काही फॅशन आली असेल किंवा नवी काही औद्योगिक क्षेत्र नवीन निर्माण झालं असेल, नवीन कपडा असेल, नवीन काही यांत्रिकी सामान असेल, शोभेच्या वस्तू असतील किंवा दागदागिने असं काही वेगळं वेगळं नवीन आहे तर ते जाणून घ्यायचा लोकांचा उत्साह असतो. आणि ह्याच्यामधूनच काही वेगळे पर्यटन टुरिझम उदयास येतात आणि आकारास येतात. आता ह्याच्यातलंच एक नवं टुरिझम आहे, त्याला वाईन टुरिझम असं म्हणतात. कारण महाराष्ट्रातल्या काही भागात द्राक्षाचे मळे फुलवण्यात आलेले आहे आणि या द्राक्षातून उत्तम दर्जाची अशी वाईन निर्मिती केली जाते. आणि अशा वायनरीला भेट देणं, द्राक्षाच्या बागांना भेट देणं, ते पाहणं आणि ते सगळं जाणून घेणं, ह्याला एक प्रकारचं वाईन टुरिझम असं म्हणलं जातं. आता आपण जांभळापासून रस काढतोय, जंबासव ज्याला म्हणतात. मधुमेहाचे रुग्ण ते जंबासव वापरतात, त्याचं प्राशन करतात. त्याच्यानंतर द्राक्षापासून द्राक्षासव हे सुद्धा आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि द्राक्षापासून तयार केली जाणारी वाईन, मग त्याच्यात अल्कोहोलचं प्रमाण किती आहे, द्राक्षाचं प्रमाण किती आहे, इतर काही घटकांचं प्रमाण किती, हे सगळं ठरवून पुढील कामकाज केलं जातं. आता आपला आजचा व्हिडिओ हा वाईन टुरिझमला जी एक प्रकारची प्रेरणा प्रोत्साहन मिळतं आहे त्याच्यासाठी समृद्धी महामार्ग लाभदायक ठरत आहे असं काही पाहणींमध्ये आढळून आलं आहे. आता आपल्याला माहिती आहे, मुंबईवरून नागपूरला जोडणारा हा समृद्धी महामार्ग अत्यंत वेगवान पद्धतीने पूर्ण करून त्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. आणि हा नागपूर मुंबई जो महामार्ग आहे, त्या महामार्गामुळे नागपूर आणि मुंबई आणि त्या संपूर्ण वाटेवर म्हणजे नाशिक असेल, पुढे मनमाड वगैरे, अमरावती, विदर्भ, अशा पद्धतीने तो नागपूरपर्यंत जातो. आणि ह्याच्यामुळे प्रवास करणाऱ्या लोकांना विना थांबा सलग असा प्रवास करता येऊन काही कमी वेळात नागपूर गाठता येते किंवा नागपूरच्या लोकांना मुंबई गाठता येते. विमानाचा प्रवास ज्यांना नको आहे किंवा इतर मार्ग नेहमीचे जे आहेत ते टाळून सलग मुंबईला जाण्याचा हा एक पर्याय आहे. आता आपलं जे ऑल इंडिया वाईन प्रोड्युसर्स असोसिएशन आहे, त्यांनी असं म्हटलं आहे की नाशिकवरून जे नाशिक वायनरी ह्याच्यामध्ये दर वर्षाला 5 लाख लोक व्हिजिट करतात, म्हणजे भेटी देतात आणि त्याची पाहणी करतात, वाईन खरेदी करतात, द्राक्ष खरेदी करतात. त्याच्यामध्ये दरवर्षी 25 ते 30% वाढ ही केवळ समृद्धी महामार्गामुळे होणार आहे. आणि समृद्धी महामार्गामुळे द्राक्ष कॅपिटल किंवा द्राक्षाची राजधानी आणि वाईनची राजधानी म्हणून नाशिकची एक वेगळी ओळख ही संपूर्ण देशापुढे यायला मदत लाभणार आहे. आत्ताची जी रस्त्यांची किंवा दळणवळणाची जी शृंखला आहे त्याच्यामध्ये ह्या समृद्धी महामार्गाने एक वेगळं स्थान प्राप्त केलेलं आहे. आणि पूर्वी काय व्हायचं की नाशिकपासून मुंबईपर्यंतचं जे अंतर होतं ते अंतरामध्ये विविध अडचणींचा सामना लोकांना करावा लागायचा. मग ते घाट भागातील दरडी कोसळणे असतील,
रस्त्यावर पडलेले खड्डे असतील, तुंबलेली ट्रॅफिक असेल, या सगळ्या गोष्टींपासून काही प्रमाणात दिलासा आणि सुटका समृद्धी महामार्गामुळे झालेली आहे. आता 5 लाख लोक आणि त्याच्यामध्ये 25% वाढ. आता ह्याच्यातले निम्मे पर्यटक हे मुंबईच्या आजूबाजूची उपनगरे ह्या भागातून येणारे असतात. आणि हे म्हणजे आणि त्याच्यानंतर 15% जे पर्यटक असतात ते गुजरातमधून येणारे असतात. उरलेले 15% हे पुणे आणि आजूबाजूच्या शहरातून येणारे असतात. आणि इतर भागातून येणारे हे 20% असतात. म्हणजे 50, 15, 15 म्हणजे 50 अधिक 30 80 आणि 20 100 अशा प्रकारे हे 5 लाख पर्यटक दरवर्षी येतात आणि ज्याच्यामध्ये 25% वाढ धरलेली आहे. तर हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आणि हे वाढतं प्रमाण नक्कीच नाशिक आणि आजूबाजूचं पर्यटन, परिवहन सेवा, इतर प्रकारचे फूड मॉल असतील, ढाबे असतील, हॉटेल असतील, लॉजेस, पंचतारांकित किंवा त्रितारांकित हॉटेल, भाजीपाल्याचे सेंटर, फळांचे सगळी केंद्र, ह्या सगळ्यांना मोठी उलाढाल करणारे असे ठरणार आहेत. आता तिथे नाशिकजवळ ज्या वायनरी आहेत त्याच्यामध्ये सुला विनयार्ड्स, सोमा वाईन्स, वायनरीज, त्याच्यामध्ये व्हॅलेनियो, ग्रोवर झांपा, रेनेसेन्स, गुड ड्रॉप्स आणि इतर ठिकाणी म्हणजे विंचूरसारख्या ठिकाणी वाईन पार्क आहेत आणि तिथे हजारो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. गेल्या वर्षी ह्या पर्यटनामध्ये काही प्रकारची कमतरता आली होती. त्याच्यामध्ये नाशिक मुंबई महामार्गावर नाशिक किंवा आग्रा जो महामार्ग आहे, मुंबई आग्रा, त्याच्यावरचे जे रस्त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या समस्यांमुळे नाशिकला पोचायचा वेळ वाढला होता. आणि त्यामुळे वाढत्या वेळेमुळे आणि पर्यटनामधील हाल, रस्त्यांची अवस्था यामुळे लोकांनी तिथे येणं टाळलं होतं. तर आता हे सगळं दूर सारून समृद्धी महामार्ग हा वाईन कॅपिटल किंवा वाईन जे टुरिझम आहे त्या टुरिझमला, वाईन पर्यटनाला चालना देणारा ठरत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. आणि समृद्धी महामार्ग झाला, आता शक्तिपीठ आहे. ही महामार्ग शेतकऱ्यांच्या उपजाऊ जमिनीचं जरी अधिग्रहण करून केले जात असले तरी त्याच्यामुळे दळणवळण असेल किंवा आजूबाजूचं पर्यटन असेल, आजूबाजूची तरकारी, भाजीपाला, फळफळावळ, दुग्धजन्य पदार्थ, डेअरी आणि ह्या सगळ्यांना चालना देणारा आणि ढाबे असतील, हॉटेल असतील, चहा, पाणी, नाश्ता, उपहार केंद्र ह्या सगळ्यांना चालना देणारा आहे. आणि पर्यटन, मनोरंजन आणि ह्या परिसरातील नैसर्गिक वनराई असेल, गड, कोट, किल्ले असतील आणि लेणी असतील, धार्मिक स्थळं असतील, ह्या सगळ्यांना चालना देणारा ठरणार आहे. त्यामुळे नागपूरपासून नांदेड असेल, माहूरची रेणुका माऊली असेल, तुळजापूर असेल, अंबेजोगाई असेल, ह्या मार्गाने येऊन कोल्हापूरला जाणारा मध्ये शंभू शिखर शिंगणापूर असेल किंवा यमाई देवीचं अंश संस्थान असेल, अशा पद्धतीने सांगोल्याकडून, सांगलीकडून कोल्हापूरकडे जाणारा शक्तिपीठ महामार्ग असेल, हे सगळं असं घडतं आहे. आणि ते पर्यटन असेल, रस्त्यांचा विकास असेल, दळणवळण असेल, ह्या सगळ्यांना चालना देतं आहे. त्याचं स्वागत करायचं, त्याचं पर्यावरणावर आघात मूल्य काय ते शोधायचं, विस्थापनाचे हिशोब करायचे, उपजाऊ जमिनीची किंमत काय असेल, भूसंपादन, त्या किमती शेतकऱ्यांना अदा करायच्या, त्यांच्या वारसांना नोकऱ्या द्यायच्या, हे सगळं गणित जुळलं पाहिजे. आणि आपण असं नको वाटायला की श्रीमंतांचे चोचले भागवतोय. त्यामुळे गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, शेतमजूर, कामगार, त्याच्यानंतर माथाडी कामगार, शेतात राबणारे महिला असतील, शेतकरी असेल, बळीराजा असेल, व्यापारी असतील, मध्यमवर्गीय व्यापारी असतील, आडतदार असेल, आडते असतील, कमिशन एजंट असतील, ह्या सगळ्यांचं मिळून
जो काही आपला समाज आहे त्या समाज बांधवांच्या हिताचा सुद्धा विचार झाला पाहिजे, असं मला या निमित्ताने सांगायचं. तुम्हाला काय वाटतं हे आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आणि हा आपला अनवट वाट हा जो यूट्यूब चॅनल आहे तो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या समविचारी लोकांना जोडत राहा. आपले मित्र, परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक, हितचिंतक या सगळ्यांपर्यंत आपला चॅनल पोचवा आणि त्यांना सबस्क्राईब करायची, शेअर, लाईक करायची विनंती करा, असं माझं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.